रात्रीचे 2 वाजले होते. संपूर्ण शहर झोपलं होतं. पण एका छोट्याशा खोलीत एक मुलगा आरशासमोर शांत बसला होता. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, दुःखही नव्हतं. फक्त एक प्रश्न होता. लोक मला कधीच गंभीरपणे का घेत नाहीत? तो चांगला होता, मनाने स्वच्छ होता, सगळ्यांना मदत करायचा. पण तरीही लोक त्याच्यावर ओरडायचे. त्याचं बोलणं मध्येच तोडायचे. त्याच्या उपस्थितीला किंमत द्यायचे नाहीत. आणि त्या रात्री त्याला एक गोष्ट समजली. रिस्पेक्ट म्हणजे आवाज नाही. रिस्पेक्ट म्हणजे उपस्थिती. काही लोक मोठ्याने बोलून लोकांना घाबरवतात, पण काही लोक शांत राहूनही खोलीतील सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे खेचतात. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण अशाच 6 सायलेंट हॅबिट्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या तुमचा आवाज न वाढवता तुमची किंमत वाढवतील. कारण खरी ताकद नेहमी शांत असते. चला तर एक स्टोरी ऐकूया. एका ऑफिसमध्ये 2 कर्मचारी होते. पहिला नेहमी स्वतःबद्दल बोलायचा. मी हे केलं, मी ते केलं, माझ्याशिवाय काही होत नाही. आणि दुसरा, तो शांत असायचा. जास्त बोलायचा नाही, पण काम वेळेवर करायचा, लोकांचं ऐकून घ्यायचा. एका दिवशी कंपनीमध्ये मोठी मीटिंग झाली. सगळ्यांना वाटलं पहिल्या माणसाला प्रमोशन मिळेल. पण प्रमोशन मिळालं त्या शांत माणसाला. कारण बॉसने एकच वाक्य म्हटलं, ज्याला स्वतःची किंमत सिद्ध करावी लागते त्याची किंमत अजून तयार झालेली नसते. आणि इथून बदल सुरू होतो. रिस्पेक्ट मागावी लागत नाही, ती निर्माण करावी लागते. शांतपणे, हळूहळू, सतत. हॅबिट 1. कमी बोलणे पण वजनदार बोलणे. बहुतेक लोक आयुष्यात एक मोठी चूक करतात. त्यांना वाटतं जास्त बोलणं म्हणजे स्मार्ट दिसणं. प्रत्येक चर्चेत स्वतःचं मत देणं म्हणजे प्रभाव निर्माण करणं. पण वास्तव खूप वेगळं असतं. खरं सांगायचं तर जगात सर्वात जास्त दुर्लक्ष कोणाकडे केलं जातं माहिती आहे? त्या लोकांकडे जे सतत बोलत राहतात. कारण जेव्हा शब्द खूप जास्त होतात तेव्हा त्यांची किंमत कमी व्हायला लागते. कल्पना करा, एका खोलीत 5 लोक बसले आहेत. 4 लोक सतत बोलत आहेत, हसत आहेत, प्रत्येक विषयावर प्रतिक्रिया देत आहेत. पण एक व्यक्ती शांत बसली आहे. ती फक्त ऐकत आहे, निरीक्षण करत आहे. आणि अचानक ती व्यक्ती फक्त एक वाक्य बोलते आणि संपूर्ण वातावरण शांत होतं. लोक तिच्याकडे लक्ष देतात. का? कारण शांत माणसाचे शब्द लोक सहजपणे इग्नोर करू शकत नाहीत. एकदा एका कॉलेजमध्ये प्रसिद्ध प्रोफेसर आले होते. विद्यार्थ्यांना वाटलं ते खूप मोठं भाषण देतील. पण संपूर्ण लेक्चरमध्ये त्यांनी खूप कमी शब्द वापरले. ते हळू बोलले, शांत बोलले, पण प्रत्येक वाक्य थेट मनात उतरलं. लेक्चर संपल्यानंतर विद्यार्थ्यांना जाणवलं की कमी शब्दांमध्येही खूप मोठा प्रभाव निर्माण करता येतो. कारण प्रभाव हा आवाजाने नाही तर क्लॅरिटीने तयार होतो. आजकाल सोशल मीडियाच्या जगात सगळे स्वतःला सिद्ध करण्याच्या घाईत आहेत. प्रत्येक जण बोलतोय, प्रत्येक जण स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतोय. पण खरी ताकद त्या व्यक्तीकडे असते जी प्रत्येक गोष्टीवर रिॲक्शन देत नाही. सायकॉलॉजी सांगते, मानवी मेंदू रेअर गोष्टींना जास्त महत्त्व देतो.
म्हणूनच जो माणूस सतत उपलब्ध नसतो, जो प्रत्येक वेळी स्वतःचं मत देत नाही, त्याचं बोलणं लोक लक्षात ठेवतात, कारण त्याच्या शब्दांमध्ये व्हॅल्यू असते. आणि इथून बदल सुरू होतो, जेव्हा तुम्ही बोलण्यापेक्षा ऐकायला शिकता, कारण ऐकणारा माणूस लोकांना समजून घेतो, आणि जो लोकांना समजून घेतो त्याला लोक आपोआप रिस्पेक्ट देतात. पण बहुतेक लोक ही चूक करतात. ते उत्तर देण्यासाठी ऐकतात, समजून घेण्यासाठी नाही. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुमच्याशी बोलत असेल, मध्येच त्याचं वाक्य तोडू नका. शांतपणे ऐका. उत्तर देण्याआधी 3 सेकंद थांबा, कारण काही वेळा 3 सेकंदांची शांतता 300 शब्दांपेक्षा जास्त पॉवरफुल असते. आणि लक्षात ठेवा, मोठ्याने बोलणं म्हणजे कॉन्फिडन्स नसतो. खरा कॉन्फिडन्स म्हणजे शांत राहूनही स्वतःची उपस्थिती जाणवणं. कारण नदी जेव्हा खोल असते तेव्हा तिचा आवाज कमी असतो, आणि जे लोक आतून मजबूत असतात त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी ओरडावं लागत नाही. हॅबिट 2. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न बंद करा. एका मुलाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट हवी होती. लोकांनी त्याच्यावर प्रेम करावं, सगळ्यांनी त्याला चांगला म्हणावं, कोणी त्याच्यावर नाराज होऊ नये. म्हणून तो प्रत्येकाला हो म्हणायचा. कोणी मदत मागितली की लगेच तयार व्हायचा. स्वतःचं काम बाजूला ठेवायचा, स्वतःचा वेळ द्यायचा, स्वतःच्या भावना दाबायचा. कोणी चुकीचं बोललं तरी शांत राहायचा, कारण त्याला भीती होती, जर मी नाही म्हटलं तर लोक मला सोडून जातील. पण हळूहळू एक विचित्र गोष्ट घडायला लागली. लोक त्याच्याकडून फक्त काम घेऊ लागले. त्याच्या चांगुलपणाची सवय झाली. त्याला रेस्पेक्ट देण्याऐवजी लोकांनी त्याचा उपयोग करायला सुरुवात केली. आणि एक दिवस तो पूर्णपणे थकून गेला. बाहेरून हसत होता, पण आतून तुटत होता. कारण तो सगळ्यांसाठी जगत होता, पण स्वतःसाठी नाही. आणि इथेच बहुतेक लोक चूक करतात. त्यांना वाटतं लोकांना खुश केलं म्हणजे प्रेम मिळेल, पण वास्तव खूप कठोर आहे. जे लोक स्वतःची किंमत विसरतात, जग त्यांची किंमत कमी करतं. कारण लोक तुमच्याशी तसंच वागतात जसं तुम्ही स्वतःशी वागता. पण खरी गोष्ट इथे सुरू होते. एका दिवशी त्या मुलाने एक निर्णय घेतला. त्याने प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न थांबवला. पहिल्यांदा त्याने नाही म्हटलं, आणि त्या एका शब्दाने त्याचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. सुरुवातीला काही लोक नाराज झाले, काहींनी ॲटिट्यूड म्हणलं, काही लोक दूर गेले. पण जे खरे होते ते कायम राहिले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने स्वतःला हरवणं बंद केलं. त्याला समजलं, सेल्फ रेस्पेक्ट शिवाय एक्सटर्नल रेस्पेक्ट कधीच मिळत नाही. सायकॉलॉजी सांगते, लोक त्या व्यक्तीचा जास्त आदर करतात ज्याला स्वतःच्या बाउंड्रीज माहीत असतात, जो प्रत्येक वेळी अवेलेबल नसतो, जो स्वतःच्या वेळेची किंमत ओळखतो. कारण अनअवेलेबल असणं म्हणजे इगो नाही, ती सेल्फ वर्थ असते. लक्षात ठेवा, जे लोक सतत सगळ्यांसाठी अवेलेबल असतात त्यांची व्हॅल्यू हळूहळू कमी होते. पण जे लोक स्वतःच्या पीसला प्रायोरिटी देतात त्यांना लोक नॅचरली सिरियस घेतात. कारण कॉन्फिडन्स म्हणजे सगळ्यांना खुश करणं नाही. कॉन्फिडन्स म्हणजे लोक नाराज झाले तरी स्वतःशी प्रामाणिक राहणं. म्हणून आजपासून जिथे मन नाही
तिथे जबरदस्ती हो म्हणू नका. स्वतःला गिल्ट फील करू देऊ नका. तुमचा वेळ, तुमची एनर्जी, तुमचं मन सगळ्यांसाठी मोफत ठेवू नका. कारण आयुष्यात काही लोक फक्त तेव्हाच तुमच्यासोबत असतात जोपर्यंत त्यांना तुमच्याकडून काही मिळत असतं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला सुरुवात करता तेव्हाच जेव्हाही तुमचा आदर करायला लागतं. कारण लोकांना तुमची व्हॅल्यू तुम्ही स्वतःला किती व्हॅल्यू देता यावरूनच कळते. हॅबिट 3, शांतपणे कन्सिस्टंट राहणे. एका जिममध्ये 2 मित्र रोज यायचे. दोघांनीही एकाच दिवशी सुरुवात केली होती. दोघांचं स्वप्न एकच होतं, स्वतःला बदलायचं. पहिला मित्र रोज आरशासमोर फोटो काढायचा, इंस्टाग्रामवर पोस्ट टाकायचा, न्यू ट्रान्सफॉर्मेशन लोडिंग, बिग चेंजेस कमिंग, वॉच मी बिकम अनस्टॉपेबल. लोक लाईक्स द्यायचे, कमेंट्स यायच्या. काही दिवस त्याला खूप मोटिवेशन वाटायचं. पण दुसरा मित्र, तो शांत होता. ना फोटो, ना शो ऑफ, ना मोठ्या घोषणा. तो फक्त रोज वेळेवर यायचा, वर्कआउट करायचा, घाम गारायचा आणि शांतपणे घरी जायचा. सुरुवातीचे काही दिवस लोकांना पहिलाच मित्र जास्त इम्प्रेसिव्ह वाटायचा. कारण आजच्या जगात आवाज करणारे लोक पटकन लक्ष वेधून घेतात. पण खरी गोष्ट इथे सुरू होते. 6 महिन्यानंतर पहिल्या मित्राचं मोटिवेशन हळूहळू संपलं. त्याने जिम सोडली, त्याच्या पोस्ट थांबल्या, त्याची एक्साइटमेंट संपली. पण दुसरा मित्र अजूनही रोज यायचा, त्याच शांतपणाने, त्याच कन्सिस्टन्सीने. आणि आता त्याचं शरीर बदलायला लागलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स दिसत होता. लोक त्याच्याकडे पाहून इन्स्पायर व्हायला लागले. कारण रिस्पेक्ट घोषणांमुळे नाही मिळत, कन्सिस्टन्सीमुळे मिळतं. बहुतेक लोक आयुष्यात सुरुवात खूप जोरात करतात. पहिल्या दिवशी खूप एनर्जी असते, मोठमोठी स्वप्न असतात. सगळ्यांना सांगतात, मी आता बदलणार. पण काही दिवसांनी तेच लोक थांबतात. कारण मोटिवेशन कायम राहत नाही, पण डिसिप्लिन राहतो. आणि जो माणूस मोटिवेशन संपल्यानंतरही टिकून राहतो तोच खऱ्या अर्थाने मजबूत बनतो. सायकॉलॉजीमध्ये याला म्हणतात सायलेंट रिलायबिलिटी, म्हणजे शांतपणे विश्वास निर्माण करणं. लोक त्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवतात जी व्यक्ती रोज छोट्या छोट्या गोष्टी कन्सिस्टंट करते. कारण शब्द इन्स्पायर करू शकतात, पण ॲक्शन्स विश्वास निर्माण करतात. कल्पना करा, 2 मित्र आहेत. एक सतत बोलतो, मी तुझ्यासाठी कायम आहे, पण गरज पडली की गायब होतो. दुसरा जास्त बोलत नाही, पण प्रत्येक कठीण वेळी तुमच्या बाजूला उभा राहतो. तुम्ही जास्त रिस्पेक्ट कोणाला द्याल? नक्कीच दुसऱ्याला. कारण लोक बोलणं विसरतात, पण कन्सिस्टन्सी कधीच विसरत नाहीत. आणि इथून बदल सुरू होतो. जेव्हा तुम्ही लोकांना इम्प्रेस करण्यासाठी काम करणं बंद करता आणि स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी काम करायला सुरुवात करता. कारण खरा ग्रोथ आवाज करत नाही, झाड वाढताना आवाज करत नाही, सूर्य उगवताना आवाज करत नाही, पण त्यांचा प्रभाव संपूर्ण जगावर पडतो. तसंच खरं सक्सेससुद्धा शांत असतं. ते सोशल मीडियावर अनाउन्स करावं लागत नाही. ते लोकांना दिसतं, हळूहळू, नैसर्गिकपणे. म्हणून आजपासून मोठ्या घोषणा कमी करा, काम जास्त करा, दररोज थोडंसं इम्प्रूव्ह व्हा, रिझल्टला बोलू द्या. कारण जगात लोक कानांनी कमी, डोळ्यांनी जास्त विश्वास ठेवतात. आणि लक्षात ठेवा,
एक दिवस अचानक यश मिळत नाही. ते दररोजच्या शांत प्रयत्नांनी तयार होतं. त्या दिवसांनी, ज्या दिवशी कोणी टाळ्यास वाजवत नाही, कोणी पाहत नाही, तरीही तुम्ही हार मानत नाही. कारण शेवटी लोक टॅलेंटपेक्षा जास्त रिस्पेक्ट त्या व्यक्तीला देतात जी शांतपणे टिकून राहते. इथे थोडा वेळ थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही शेवटचं कधी स्वतःसाठी शांत बसला होतात? कधी स्वतःला विचारलं, मी लोकांना इम्प्रेस करण्यासाठी जगतोय की स्वतःची किंमत वाढवण्यासाठी? कारण आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा टाळ्या थांबतात, लोक निघून जातात आणि उरतो फक्त तुम्ही, तुमचं कॅरेक्टर आणि तुमची शांत उपस्थिती. आणि इथून बदल सुरू होतो, जेव्हा माणूस बाहेरच्या अप्रूव्हलपेक्षा आतल्या स्ट्रेंथवर काम करायला लागतो. हॅबिट 4. प्रतिक्रिया देण्याऐवजी निरीक्षण करणे. एका मोठ्या ऑफिसमध्ये मीटिंग सुरू होती. टेबलाभोवती सगळे बसले होते, पण वातावरण शांत नव्हतं. ते तापलेलं होतं. कुणी कुणावर आरोप करत होतं, कुणी स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होतं. आवाज वाढत होते, इगो एकमेकांवर आदळत होते. आणि त्या गोंधळात एक माणूस मात्र पूर्ण शांत बसला होता. ना तो मध्ये बोलत होता, ना कोणाला थांबवत होता. तो फक्त ऑब्झर्व करत होता. लोकांच्या चेहऱ्याकडे पाहत होता. त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या इमोशन्स समजून घेत होता. काही लोकांना वाटलं, याला काहीच माहिती नाही. कारण आजच्या जगात जो शांत असतो त्याला लोक कमजोर समजतात. पण खरी गोष्ट इथे सुरू होते. संपूर्ण भांडण अर्धा तास चाललं. कोणीच कोणाचं ऐकत नव्हतं. आणि शेवटी तो शांत माणूस उठला. त्याने फक्त 2 वाक्य बोलले, शांतपणे, हळू आवाजात. पण त्या 2 वाक्यांनी संपूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली. सगळे शांत झाले. का? कारण रिॲक्शनमध्ये इमोशन असतो, पण ऑब्झर्वेशनमध्ये क्लॅरिटी असते. बहुतेक लोक लगेच प्रतिक्रिया देतात. कुणी काही बोललं की लगेच राग, कुणी क्रिटिसाइज केलं की इगो हर्ट, कुणी चुकीचं वागलं की लगेच उत्तर. कारण लोकांना वाटतं ताबडतोब रिॲक्शन देणं म्हणजे ताकद. पण वास्तवात तो अनेकदा कमजोरी असतो. कारण जेव्हा इमोशन कंट्रोल घेतो तेव्हा बुद्धी शांत होते. आणि म्हणूनच रागात घेतलेले निर्णय नंतर पश्चाताप बनतात. पण जो माणूस थांबतो, ऑब्झर्व करतो, तो परिस्थितीला वरून पाहू शकतो. त्याला शब्दांमागची भावना दिसते. त्याला समजतं की प्रत्येक आवाजामागे इनसिक्युरिटी असते, प्रत्येक रागामागे फ्रस्ट्रेशन असतं आणि प्रत्येक भांडणामागे एक न बोललेली वेदना असते. सायकोलॉजी सांगते, ज्याला स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल असतो त्याच्याकडे लोक नॅचरली अट्रॅक्ट होतात. कारण शांत माणूस लोकांना सुरक्षित वाटतो. त्याच्या आसपास अननेसेसरी ड्रामा नसतो. तो प्रत्येक गोष्ट वैयक्तिक घेत नाही. तो स्वतःला हरवून बसत नाही. आणि हीच खरी ताकद असते. शांत लोक डेंजरस नसतात, पण पॉवरफुल असतात. कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येक युद्ध लढायचं नसतं. काही वेळा फक्त शांत राहणंही विजय असतो. कल्पना करा, समुद्रावर मोठं वादळ आलं आहे. वरच्या लाटा खूप आवाज करत आहेत, पण समुद्राच्या तळाशी पूर्ण शांतता असते. तसंच मजबूत माणसं असतात. बाहेर केऑस असला तरी आतून शांत. आणि म्हणूनच
ते योग्य निर्णय घेऊ शकतात. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुमच्यावर ओरडलं, कोणी तुमचा अपमान केला, कोणी तुम्हाला प्रोवोक करण्याचा प्रयत्न केला, ताबडतोब उत्तर देऊ नका. एक खोल श्वास घ्या. थोडा वेळ शांत रहा. ऑब्झर्व करा. कारण काही वेळा समोरचा माणूस तुमच्याशी भांडत नसतो, तो स्वतःच्या आयुष्याशी हरलेला असतो. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करणं गरजेचं नसतं. प्रत्येक वेळी शेवटचं वाक्य तुमचंच असायला हवं असं नाही. कारण मॅच्युअर माणूस तो नसतो जो प्रत्येक भांडण जिंकतो, तर तो असतो जो स्वतःची शांतता हरवू देत नाही. कारण काही वेळा स्वतःला शांत ठेवणं हेच सर्वात पॉवरफुल उत्तर असतं. हॅबिट 5. स्वतःवर काम करणे, लोकांवर नाही. एका छोट्याशा गावात 2 माणसं राहायची. दोघंही जवळजवळ सारख्याच परिस्थितीत वाढले होते, सारख्याच रस्त्यावर चालले होते, सारख्याच लोकांमध्ये राहत होते. पण त्यांच्या विचारांमध्ये खूप मोठा फरक होता. पहिला माणूस सतत इतरांबद्दल बोलायचा. तो काही कामाचा नाही, ती कधीच यशस्वी होणार नाही. आजकाल लोकांमध्ये टॅलेंट उरलेलंच नाही. त्याचा दिवस दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात जायचा. कोणी पुढे गेलं की त्याला जळफळाट व्हायचा. कोणी यशस्वी झालं की तो कारण शोधायचा. त्याचं लक चांगलं आहे, त्याला सपोर्ट मिळाला, तो खरंच एवढा स्मार्ट नाही. पण दुसरा माणूस वेगळा होता. तो जास्त बोलायचा नाही. तो कोणाशी कॉम्पिटिशन करत नव्हता. तो फक्त स्वतःवर काम करत होता. दररोज काहीतरी नवीन शिकायचा. कधी पुस्तक वाचायचा, कधी नवीन स्किल शिकायचा, कधी स्वतःच्या माइंडवर काम करायचा. तो शांत होता, पण थांबलेला नव्हता. आणि खरी गोष्ट इथे सुरू होते. काही वर्षांनी पहिला माणूस अजूनही तक्रारी करत होता. त्याचं आयुष्य तसंच होतं. तेच राग, तेच एक्सक्युजेस, तेच कंपॅरिझन. पण दुसरा माणूस, तो पूर्णपणे बदलला होता. लोक त्याच्याकडे पाहून इन्स्पायर व्हायला लागले. कारण त्यानं वेळ लोकांना जज करण्यात नाही, तर स्वतःला इम्प्रूव्ह करण्यात घालवला होता. आणि हेच आयुष्याचं मोठं सत्य आहे. जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक, जे सतत दुसऱ्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरे, जे शांतपणे स्वतःला वर उचलत राहतात. रिस्पेक्ट नेहमी दुसऱ्या प्रकारच्या लोकांना मिळतो. कारण लोकांना नेगेटिव्हिटी काही वेळासाठी एंटरटेन करू शकते, पण ग्रोथ कायम इन्स्पायर करते. सायकॉलॉजी सांगते, जे लोक स्वतःच्या ग्रोथवर फोकस करतात त्यांच्यात नॅचरली कॉन्फिडन्स तयार होतो. कारण त्यांना स्वतःची व्हॅल्यू माहीत असते. त्यांना प्रत्येक वेळी स्वतःला प्रूव्ह करावं लागत नाही. आणि लक्षात ठेवा, कॉन्फिडन्स ओरडत नाही, तो फक्त दिसतो. एका फिट माणसाला स्वतःचं स्ट्रेंथ एक्सप्लेन करावं लागत नाही. एका बुद्धिमान माणसाला सतत स्वतःची इंटेलिजन्स दाखवावी लागत नाही. त्यांची उपस्थितीच पुरेशी असते. पण बहुतेक लोक एक मोठी चूक करतात. ते स्वतःच्या आयुष्याकडे कमी आणि दुसऱ्यांच्या आयुष्याकडे जास्त पाहतात. कंपॅरिझनमध्ये अडकतात, जेलसीमध्ये अडकतात आणि नकळत स्वतःचा वेळ वाया घालवतात. पण ज्या दिवशी माणूस स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करतो, त्या दिवशी त्याचं आयुष्य बदलायला लागतं. कारण ग्रोथ हा एक सायलेंट प्रोसेस असतो. झाड रोज थोडंसं वाढतं, पण एक दिवस ते इतकं मोठं होतं की लोक त्याच्या सावलीत उभे राहतात. तसंच तुमच्यासोबतही होतं. दररोजची छोटी सुधारणा एक दिवस मोठा बदल बनते. म्हणून आजपासून दररोज स्वतःमध्ये 1% सुधारणा करा. मोठे बदल एका दिवसात होत नाहीत,
पण छोट्या सवयी आयुष्य बदलतात. बुक वाचा, नवीन स्किल शिका, तुमची हेल्थ सुधारवा, तुमचं माइंड मजबूत करा, नेगेटिव्ह लोकांपासून थोडं दूर राहा आणि स्वतःच्या फ्युचरवर फोकस करा. कारण शेवटी लोक टेम्पोररी स्टाईलला रिस्पेक्ट देत नाहीत, ते लास्टिंग ग्रोथला रिस्पेक्ट देतात. आणि जे लोक शांतपणे स्वतःला बेटर बनवत राहतात त्यांना एक दिवस जग इग्नोर करू शकत नाही. हॅबिट 6. शांतपणे दूर जाण्याची ताकद. ही सवय कदाचित सर्वात कठीण आहे, पण सर्वात पॉवरफुल सुद्धा. कारण बहुतेक लोकांना वाटतं जिंकणं म्हणजे प्रत्येक वेळी थांबून लढणं, प्रत्येक वादाला उत्तर देणं, प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करणं. पण आयुष्य हळूहळू एक वेगळीच गोष्ट शिकवतं की काही वेळा खरी ताकद आवाजात नसते, ती शांतपणे दूर जाण्यात असते. एका नात्यात एक माणूस सतत डिसरिस्पेक्ट सहन करत होता. तो मनानं खूप चांगला होता, त्याला ते नातं टिकवायचं होतं. म्हणून तो प्रत्येक वेळी एक्सप्लेन करायचा, स्वतःची बाजू समजावायचा, चुका नसतानाही सॉरी म्हणायचा, समोरचा बदलावा म्हणून प्रयत्न करायचा. पण काहीच बदलत नव्हतं. दरवेळी त्याच्यावरच आरोप व्हायचे, त्याच्या इमोशन्सला इग्नोर केलं जायचं, त्याच्या शांततेचा फायदा घेतला जायचा. आणि हळूहळू तो आतून तुटायला लागला. कारण काही नाती प्रेमानं नाही तर फक्त सवयीनं चालत असतात. आणि काही लोकांना तुमची किंमत तुम्ही दूर गेल्यावरच समजते. पण खरी गोष्ट इथे सुरू होते. एका दिवशी त्याने एक निर्णय घेतला. यावेळी ना भांडण झालं, ना मोठा आवाज, ना रिवेंज. तो फक्त शांतपणे निघून गेला, कुणालाही दोष न देता, कुणालाही दुखावण्याचा प्रयत्न न करता, फक्त स्वतःची पीस वाचवण्यासाठी. आणि त्यानंतर लोकांना त्याची किंमत समजायला लागली. कारण ॲब्सन्स काही वेळा शब्दांपेक्षा मोठा आवाज करते. जेव्हा तुम्ही नेहमी अवेलेबल असता, लोकांना तुमची सवय होते. पण जेव्हा तुम्ही शांतपणे दूर जाता, तेव्हा त्यांना तुमची जागा जाणवते. सायकॉलॉजी सांगते, जो माणूस टॉक्सिक परिस्थितीतून शांतपणे बाहेर पडू शकतो, त्याच्यात खूप मोठी इनर पॉवर असते. कारण त्याला माहीत असतं, मी स्वतःची पीस कोणासाठीही डिस्ट्रॉय करणार नाही. आणि हीच मॅच्युरिटी असते. कारण इमॅच्युअर लोक रिवेंज घेतात, ते ओरडतात, लोकांना दुखावतात. पण मॅच्युअर लोक ते शांतपणे स्वतःला वाचवतात. कारण त्यांना समजलेलं असतं की प्रत्येक बॅटल जिंकणं गरजेचं नाही. काही ठिकाणी फक्त स्वतःला हरवू न देणं महत्त्वाचं असतं. कल्पना करा, तुमच्या हातात एक दोरी आहे. त्या दोरीच्या दुसऱ्या टोकाला टॉक्सिक लोक आहेत. ते सतत तुम्हाला खाली खेचत आहेत. तुम्ही जितकं एक्सप्लेन करता, तितके जास्त अडकता. पण ज्या क्षणी तुम्ही ती दोरी सोडता, त्या क्षणी तुम्ही फ्री होता. आणि इथून खरा हीलिंग सुरू होतो. म्हणून आजपासून जिथे सतत डिसरिस्पेक्ट मिळतो, जिथे तुमच्या इमोशन्सची किंमत नाही, जिथे तुम्हाला सतत स्वतःला प्रूव्ह करावं लागतं, तिथे स्वतःला जबरदस्ती अडकवू नका. कारण काही लोकांना तुमचं प्रेम नको असतं. त्यांना फक्त तुमची उपस्थिती हवी असते. आणि लक्षात ठेवा, काही दारं बंद करणं ही कमजोरी नसते, ती सेल्फ रिस्पेक्ट असते, ती मॅच्युरिटी असते. कारण आयुष्यात
शांतता गमावून मिळालेलं कोणतंही नातं कधीच खऱ्या अर्थाने सुंदर नसतं. आणि जेव्हा तुम्ही शांतपणे स्वतःची पीस निवडता तेव्हा तुम्ही हारत नाही, तुम्ही स्वतःला वाचवत असता. कारण शेवटी खरी ताकद त्या माणसात असते जो आवाज न करता स्वतःची किंमत ओळखून पुढे चालत राहतो. शेवटी रिस्पेक्ट मिळवण्यासाठी तुम्हाला श्रीमंत असण्याची गरज नाही, मोठा आवाज करण्याची गरज नाही, लोकांना घाबरवण्याची गरज नाही. फक्त स्वतःमध्ये शांत ताकद निर्माण करावी लागते. कारण आयुष्यात सर्वात प्रभावशाली लोक ते नसतात जे खोलीत शिरल्यावर आवाज करतात, तर ते असतात ज्यांच्या शांत उपस्थितीनेच वातावरण बदलतं. म्हणून आजपासून कमी बोला, जास्त ऑब्झर्व करा, स्वतःचा आदर करा, कन्सिस्टन्सी ठेवा आणि स्वतःची पीस कोणासाठीही गमावू नका. कारण जग शेवटी त्याच लोकांना रिस्पेक्ट देतं जे स्वतःला हरवू देत नाहीत. कदाचित आज हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जाणवलं असेल की तुम्ही लोकांसाठी खूप बदललात, खूप एक्सप्लेन केलंत, खूप प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. पण आता वेळ आली आहे शांतपणे स्वतःची किंमत वाढवण्याची. कारण डायमंड कधीच ओरडून स्वतःची किंमत सांगत नाही, त्याची शांत चमकच पुरेशी असते. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त मोटिवेशन नाही तर आयुष्य बदलणाऱ्या शांत शक्तीबद्दल बोलतो. पुन्हा भेटू एका नवीन विचारासोबत. तोपर्यंत शांत रहा, मजबूत रहा.